महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मोठी स्कीम झाली. त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं 10,000 रुपये बऱ्याच अकाउंट्सला देण्यात आले. तसंच म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्याच चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला. मध्य प्रदेशचे जे सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं. आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचनात आलं, महाराष्ट्रात आलं की नाही माहिती नाही मला, पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते 2028पर्यंत चालतील. तेव्हा त्यांची विधानसभा तेव्हाच येते. हा योगायोगी असू शकतो, मी काय आरोप करत नाही कुणावर, पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल. म्हणजे बरेच फॅसेट्स आहेत त्याच्यात मोठे खूप पैलू आहेत. त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करावा लागेल. राहुल गांधी यांनी जी यात्रा बिहारमध्ये काढलेली होती, ज्या भागातून त्यांची यात्रा गेली होती त्या भागामध्ये सुद्धा त्यांना फटका बसले असं दिसतं. आणि खरं तर तिथे यश मिळणं अपेक्षित होतं. जसा प्रतिसाद त्या यात्रेला मिळाला होता तसा प्रत्यक्षात मतांमध्ये परिवर्तित होताना दिसला नाही. राहुल गांधींच्या या यात्रा फेल होत आहेत असा त्यामुळे एक निष्कर्ष निघतो. नाही, मला असं वाटत नाही. याचं कारण असं की लोकसभेला तीच यात्रा खूप यशस्वी ठरली. कारणं वेगळी असू शकतात. राहुलजींनी प्रचंड कष्ट केले का? हो, तर केले. पण मला कधी कधी असं वाटतं, कदाचित माझं चुकीचंही असेल, पण एक लांबून बघण्याचं एक आता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही, त्याच्यामुळे 2 दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारणं सांगू शकीन. पण आत्ता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला. असंही असू शकतं का की मध्ये जे सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि RJDचं नुकसान झालं असेल का? हा एक मुद्दा असू शकतो. त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी वर स्टार कॅम्पेनर, ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला, पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो BLO असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही. त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल. काय होतं, अनेक वेळा नेता येतो, त्याचं काम करतो आणि निघून जातो, पण त्याच्यानंतर जे कन्व्हर्जन होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल. त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या माझ्या बिहारमध्ये जे काही गेले किंवा ज्यांची काही कामं आणि मताचं विभाजन कसं झालं, म्हणजे तुमच्याच एका चॅनलवर मिळेल की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का, हे सगळं बघायला लागेल. इट्स टू अर्ली टू. कॉन्फिडन्स कमी होणं आपल्या कार्यकर्त्यांचं पण एक कारण असू शकतं का? जेव्हा आपण असं म्हणतो की EVM सेट आहे, जेव्हा म्हणतो की वोट चोरी होती आहे, तर आपले कार्यकर्ते जे जर त्यांना असं वाटायला लागलं की सगळं सेट आहे तर मग आपण निर्णयांचा आपल्याला काय उपयोग, असं हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण होऊ शकतो या नरेटिव्हचा. मला नाही सांगता येणार ह्याच्यावर, कारण का मी EVMच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते, कारण का त्याच EVMवर मी निवडून आले. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी, या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच झाली. जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले आहेत, माझ्या मतापासून सुरू. अमोलदादा कोल्हेचं आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत. नाही तर काय होतं, हारल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव. हे मान्य आहे मला. जेव्हा जे जिंकलेले आहेत ते आमच्यावर आरोप करतात, ठीक आहे ना, मान्य आहे, त्यांना तो बोलायचा अधिकार आहे. म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेटपासूनच सुरुवात करतो. अमोलदादा असतील, मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील.